माझ्या मागे मला 4 ओळीची प्रार्थना आहे. जे साध्य शक्य आहे ते निर्धार ते कराया, जे टाळणे अशक्य आहे ते शक्ती ते सहाय. मज काय शक्य आहे काय आहे अशक्य, माझे मज कळाया ते बुद्धी देवराय. आपण कार्यक्रमाला सुरू करण्यापूर्वी एक छोटीशी प्रतिज्ञा आहे. त्या प्रतिज्ञेने आपण सुरुवात करू. सर्वांनी उभं राहायचं. आपण जसं शपथविधीला प्रतिज्ञा घेतो तशी प्रतिज्ञा घेतो. पण मी माझ्या मागे तुम्ही म्हणायची, मी स्वतंत्र भारताचा एक जबाबदार नागरिक आहे. मी स्वतंत्र भारताचा एक जबाबदार नागरिक आहे. कुटुंबाच्या उत्कर्षासाठी मी आनंदाने शेती करतो. कुटुंबाच्या उत्कर्षासाठी मी आनंदाने शेती करतो. देशाच्या प्रमुख मूलभूत गरजा भागविण्याचे कार्य देशाच्या प्रमुख मूलभूत गरजा भागवण्याचे कार्य करण्यात मला सार्थ अभिमान वाटतो. करण्यात मला सार्थ अभिमान वाटतो. भूमातेची सेवा करणे भूमातीची सेवा करणे हा माझा धर्म असून हा माझा धर्म असून हे काम अखंडित करण्याचा निर्धार आहे. अखंडित करण्याचा निर्धार आहे. शेतीत तयार होणाऱ्या मालाचा दर्जा शेतीत तयार होणाऱ्या मालाचा दर्जा सर्व सजीवांच्या आरोग्यास पोषक होईल असा राखण्याची जबाबदारी मी कर्तव्य म्हणून स्वीकारतो. शेती काम करताना पाणी वीज व इंधन यांचा काटकसरीने व कार्यक्षमतेने वापर करीन. उपलब्ध नैसर्गिक संपत्तीचा संतुलन आबाधित राखण्यासाठी मी सतत जागरूक राहीन. माझ्या कार्यपद्धतीमुळे निसर्गामधील चक्राच्या कार्यात बाधा येणार नाही. पाणी जमीन व हवा प्रदूषित होणार नाही. तसेच पर्यावरणाचे रक्षण होईल याची मी दक्षता घेईन. जैविक क्रियेद्वारे विघटन न होणाऱ्या वस्तू व परदेशी वस्तू मी शक्यतो वापरणार नाही. माझा शेती व्यवसाय किफायतशीर होण्यासाठी बाह्य निविष्ठावर असणारी शेती सोडून देऊ. स्थानिक पातळीवर असणाऱ्या साधन सामग्रीचा वापर करून शेती करीन. माझ्या कुटुंबाची जीवनशैली पर्यावरण स्नेही राखण्यासाठी तसेच निसर्ग केंद्रस्थानी ठेवून विकास नीती ठरविण्यासाठी मी आग्रही राहीन. माझ्या कुवतीनुसार या विचार प्रणालीचा प्रचार प्रसार व अवलंब करण्याचा मी संकल्प करत आहे. एवढं जर पाळलं तर आपल्याला शेतीमध्ये वेगळे काय शिकवायची गरज नाही. हे जरी बारकाईने वाचलं तर ते काय सांगितलं तेवढं जर आपण पाळलं तर आपल्याला सेंद्रिय शेती वेगळी काय नाही. तर याने आता मला सांगितलं आपले आजोबा परजोबा सगळे सेंद्रिय शेतीच करत होते. पण याचा अर्थ सगळं उत्तम होतं असं काही नाही. त्याच्यामध्ये काही त्रुटी आहेत. त्याच्यामध्ये घरच्या माहिती होत्या त्यामुळे त्यांनी ते त्या पद्धतीने करत होते. पण आता आपल्याला सेंद्रिय शेतीला सुद्धा विज्ञान जोडून आपल्याला अधिक चांगल्या पद्धतीने कशी करता येईल हे आता आपल्याला बघायचं. सर्वात पहिल्यांदा तुम्ही
बोलत आहोत. पहिल्यांदा एकदम खोटं नाही बोलायचं. शेती कोण करतं? पण त्याला काय आलं याचं खरं कारण सांगू नका का? पुरुष सांगतो त्याला. हा? पुरुष सांगतो त्याला कशी करायची कशी नाही. पुरुष सांगतो त्याला कशी करायची कशी नाही काय वापरायचं आणून देतो. नाही नाही खरं कारण ते नाही. खरं कारण आहे तिला काय कळतंय. खरं कारण तुम्हाला असं वाटतं तिला काय कळतंय सगळं मलाच कळतंय. परमेश्वराने फक्त बुद्धीचं वाटप मला केलंय आणि तिला निर्बुद्ध ठेवलंय असं तुम्हाला वाटतंय. हे चुकीचं आहे. दुसऱ्या वेळेस मी येईल तर कमीत कमी 25% तरी तुम्हाला तिकडे आरक्षण ह्याला पहिला आरक्षण पाहिजे परंतु शेतीसाठी नको आहे. कारण असं आहे की हा शेतीची पद्धत निवडणं हा एक सामुदायिक विचार आहे आणि त्याच्यात कुटुंबाचा सहभाग महत्वाचा आहे. आता मी तुम्हाला 10 गोष्टी जरी इथं सांगितल्या आणि तुम्ही घरी गेला तिला सांगायला लागला तेव्हा ते काय तरी ऐकून तर मला सांगतो मला शिकवतो काय आणि ते करायचं जसं तुमचं तुम्ही करा मी काय येत काय करणार. शेती होईल का? पहिल्यांदा आपल्याला त्यांचा सहभाग घेतला पाहिजे. आपल्याला घरच्या लोकांच्या सहकार्याने शेती करायची. पूर्वी सगळी शेती सहकार्यावर होती. त्याला आमच्याकडे कसं आवड पडायची तुमच्याकडे काय म्हणायचं मला माहित नाही. सगळ्यांच्याकडे एकाकडे एक बैल दुसऱ्याकडे दुसरा बैल दोघं एकत्र आले आणि दोघांनी पण शेती केली. ही सगळी जी सहकाराची पद्धत होती ही सगळी जी कुटुंबाला शेतीच्या जोडण्याची पद्धत होती ती आपण मोडीत काढली. आता आपल्याला तुमचा जो महत्वाचा मुद्दा तुम्ही जमलाय तुम्हाला सेंद्रिय शेती करून नफा मिळवायचा आहे. पैशासाठी आल्या तुम्ही काही मला बघायला आलेलं नाही का आलाय. हां तुम्हाला जास्त पैसे पाहिजे आणि नंतर ते दवाखाने घालायचे डॉक्टरची भरती करायची काय करायचं आपल्याला शेतीतून नफा कमवायचा. आता अगदी साधं तुम्हाला सांगतो. याच्यामध्ये खूप नफा अगदी तुम्ही 4थी 5वीच्या मुलाला जरी विचारता नफा कसा काढतो आपण तर एखाद्या गोष्टीची विकून मिळालेली किंमत विकून मिळालेले पैसे आणि त्याचं वजा करतो आपण ती वस्तू तयार करायला आलेला खर्च. बरोबर आहे. त्याला आपण उत्पादन खर्च म्हणतो. म्हणजे 2 गोष्टी आहेत. मी अतिशय सोपं करून सांगणार आहे बघा. तुम्हाला नफा कमवायचा आहे. नफा म्हणजे विक्री वजा उत्पादन खर्च. बरोबर आहे. आता उत्पादन खर्च म्हणजे काय आणि विक्री म्हणजे काय. तो विक्री म्हणजे तुम्हाला जे उत्पादन मिळतं ते किलोमध्ये ज्याला म्हणून टनामध्ये म्हणून उत्पादन गुणिले भाव. उत्पादन गुणिले भाव म्हणजे एवढी विक्री आणि त्यातनं वजा करायचा उत्पादन खर्च. आता बघा म्हणजे आपल्याला नफा वाढवायचा आहे. आपल्या हातात काय काय 3 गोष्टी आहेत. उत्पादन भाव आणि उत्पादन खर्च. या 3 वरच आपलं काम. चौथं काही नाही. उत्पादन वाढवलं तरी नफा वाढेल. भाव वाढवला तरी नफा वाढेल आणि उत्पादन खर्च कमी केला तरी नफा वाढेल. आता याचं आपल्या हातात काय नाही आहे बघा. भाव तुमच्या हातात आहे का. तुम्ही किती बी पाठा किमान खर्चावर आधारित हे पाहिजे MSP पाहिजे DSP पाहिजे ते होय म्हणतील पण ते तुमच्या हातात नाही. ते डिमांड आणि सप्लाय म्हणजे पुरवठा किती आहे मागणी किती आहे याच्यातलं फरक किती आहे व्यापारी काय करतात त्या सगळ्या इतक्या गोष्टी आहेत की भाव तुमच्या हातात नाही. काय उत्पादन वाढवणे हे तर तुमच्या हातात आहे का. काही प्रमाणात आहे परंतु त्याला एक क्षमता आहे. तुम्ही मी सांगितले 1 एकरामध्ये 100 पोती ज्वारी काढली होईल का. ती 10 पोतीची पुढे नाही होणार. म्हणजे त्या उत्पन्न वाढीला सुद्धा मर्यादा आहे. ते सुद्धा तुमच्या हातात नाही. पण हे 100% तुमच्या हातात आहे ना. उत्पादन खर्च कमी करणे 100% तुमच्या हातात आहे. वरचं काही असं उत्पादन खर्च कमी करणे तुमच्या हातात आहे का नाही ते आपण करू. हे वाढवून जर नफा वाढत नाही म्हणजे धरून चला
तुमची इथं काय पिकतं समजा भात पिकतं. एक शेतकऱ्याचं उदाहरण घेऊ, त्याला एक 100 किलो भात झालं आणि त्याला 40 रुपये भाव मिळाला, म्हणजे 4,000 रुपये विक्री झाली त्याची. आणि त्याला खर्च जर 3,000 आला तर 1,000 रुपये मिळाले त्याला. पण दुसरा एक शेतकरी, त्याला 100 नाही झालं, त्याला 80 झालं, त्याला भाव 40 मिळाला, म्हणजे 32 रुपये मिळाले. पण त्याचा खर्च 1,000च झाला, तर त्याला 2200 रुपये नफा होईल. म्हणजे नुसतं उत्पादन वाढले म्हणून मला नफा जास्त होईल असं नाही, पण उत्पादन खर्च जर कमी केला तर मात्र नफा निश्चित होईल. आणि तो खात्रीचा आहे, तो तुमच्या हातातला आहे. जे आपल्या हातात नाही त्याच्यात ते कशाला हे करायचं. आणि म्हणून आपण पुढचे एक अर्धा तास तरी उत्पादन खर्च कसा कमी करायचा याच्यावर बघू. पहिल्यांदा जमीन हे उत्पादनाचं मुख्य साधन आहे. उत्पादन एखाद्या पिकाची उभारवाढ होते म्हणजे काय होतं रे, तुम्हाला माहिती आहे? कुठलीही वनस्पती वाढते म्हणजे काय होतं, आणि ती कशामुळे वाढते, कशामुळे सशक्त येते. तर त्याच्यामध्ये समजा धरून चला एक झाड आहे, हे पाणी झाड, कुठलंही झाड, वनस्पती कुठलीही असो, तिच्या पानावरती सूर्यप्रकाश पडल्यानंतरच प्रकाश संश्लेषण क्रिया होते. म्हणजे सूर्यप्रकाश एक महत्वाचा आहे, तो फुकट आहे का त्याला काही विकत घ्यावं लागते. हिरव्या पानावरती सूर्यप्रकाश पडला पाहिजे, जमिनीच्या मुळाजवळ ओलावा असला, आणि तिसरं पानाच्या खाली कार्बन डायऑक्साईड असते. या 3 क्रिया झाल्या तरच उत्पादन वाढतं. यापैकी एखादी जरी नाही झाली तरी उत्पादन वाढत नाही. म्हणजे मग आपल्याला यातले हे दोन्ही आपोआप होणाऱ्या गोष्टी आहेत. तुम्हाला काय करायचे, तुम्हाला करायचे मुळाजवळ ओलावा कसा राहील, अधिक पाणी नाही, ओलावा, वापसा कंडिशन, कळतंय ना? सगळे शेती करतात ना? नक्की. म्हणजे घरातलं करता का शेतात जाऊन करता, का बांधावून करता, का मोबाईलने करता? आता मोबाईलने शेती करतात, ऑटोमॅटिकली पंप इथूनच चालू करायचं. काय ते पाणी पडते का त्यामुळे, कारण यांना त्यांचे साहेब कुठे घ्यायला ते नव्हतं, ते सोडून द्या, आपण आपल्या शेतीकडे जाऊया. तर आता आपल्याला बघायचे की आपल्याला मुळाजवळ ओलावा आपल्या शेतीमध्ये जर आपण निर्माण करू शकलो, ठेवू शकलो, तर ह्या दोन्ही क्रिया आपोआप होणार. आता ओलावा कशावर अवलंबून आहे की पाऊस तर सगळीकडे पडतोय. तुम्ही मला एक सांगा, आता जी काही शेतीची स्थिती आहे त्याबद्दल तुम्ही सर्व समाधानी आहात का? नाही. मी तुम्हाला एक 2-4 प्रश्न विचारतो. जमिनीची स्थिती आज काय झाली बघा. जमीन टणक होत चालली, तिची सुपीकता कमी झाली, तिचा कस कमी झाला, तिची सतीजनता कमी झाली, तिची पाणी धरून ठेवण्याची क्षमता कमी झाली. जमिनीच्या बरोबर पाण्याबरोबर धूप, पाण्याबरोबर माती वाहून जाते. हे सगळं जे आहे ते जमीन म्हणजे जी उत्पादनाला जी माता आहे, पण त्याला आपण भूमाता म्हटले, त्या भूमातेचा आम्ही एक प्रकारे कस घालवला. पाण्याबरोबर माती वाहून जाते कसं कळतं बघा. हे तुमच्या कॅचमेंट एरियामध्ये पूर्वी पाऊस पडला की पाणी यायचं, पण गढूळ पाणी येत नव्हतं. आता तुम्ही बघा, पहिल्या पावसालाच गढूळ पाणी येतं. काय येते? याचा अर्थ जमीन धरून ठेवलेला डोंगरी भागामध्ये जो झाड होता तो सगळा खलास झाला, आणि त्या झाड आणि गवत काय करतं, ते माती धरून ठेवतं. बांध बंदिस्ती होती, बांधावरती झाडं होती, हे सगळं एक गेलेलं आहे. त्याच्या खोलात आपण नंतर जाऊ. पण आता आपल्याला बघायचे माझ्या जमिनीची सुपीकता गेलेली आहे, आणि एकदा का सुपीकता गेली की तिचं जे बाग आहे, जी वनस्पती आहे, ती अशक्तच होणार. ती अशक्त झाली की तुम्हाला तिला बाहेर काहीतरी सलाईन देणार किंवा तुम्ही औषधं मारणार आणि तिला सजीव करणार.
म्हणून आपल्याला एकदा का तुमची जमीन सुपीक झाली की पुढच्या गोष्टींची गरज नाही. म्हणून तुम्हाला सेंद्रिय शेतीकडे जाताना आपल्याला मशागत करता करता किंवा पीक घेता घेता जमीन सुपीक कशी करता येईल हे बघायचं. बाहेरनं काही न आणता आपल्याकडं पूर्वीचे काही काही उपाय होते आपण त्याच्याकडे जाऊ. जमिनीकडे का जायचे माहितीये का? तुमचं आरोग्य या ताई पुढे या 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 ताई या तुम्ही पुढं या. हा आपण सर्व टाळ्या वाजवून त्याचं स्वागत करूया. जमिनीचं आरोग्य काय बघायचं बघा. काही काही गाण पाहायला लागेल इथे. ही सगळी सजीव सृष्टी आहे ना. आपल्याला असं वाटतं की आपलं आरोग्य हे स्वतंत्र आहे, तसं नाही. हे पहिल्यांदा लक्षात घ्या. ह्या सगळ्या सजीव सृष्टीचं आरोग्य एकमेकाशी जोडलेलं आहे आणि ते एकच आहे आणि ते अविभाज्य. ते कोणाकोणाचं आहे तर मी अगदी थोडक्यात सांगतो. सुरुवात जमिनीपासून होते. जमीन, वनस्पती, प्राणी पक्षी आणि इथं आपण माणूस. जमिनीचं आरोग्य बिघडलं की वनस्पतीचं बिघडतं. वनस्पतीचं बिघडलं की प्राण्याचं बिघडतं, प्राण्याचं बिघडलं की माणसाचं बिघडतं. म्हणजे जमिनीचं आरोग्य वनस्पतीचं आरोग्य एकमेकांना जोडलेलं, वनस्पतीचं आरोग्य प्राण्याशी जोडलेलं आणि प्राण्यांचं आरोग्य माणसाचं. म्हणजे आपण वनस्पतीजन्य तरी आहार घेतो किंवा प्राण्यांजन्य आहार घेतो. हे चक्र एकदा लक्षात आलं की आपल्या आरोग्यासाठी जमिनीची सुपीकता किती महत्वाची आहे तुम्हाला कळेल. तुम्ही किती औषधं घ्या आणि कसले मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये जा, ते तुमचं आरोग्य सुरक्षित करू शकत नाही. ते काय करतात मग? तुम्ही म्हणतात मला दवाखान्यात गेले की बरं वाटलं. बरं वाटलं म्हणजे काय झालं? खरंच तो आजार गेला का? अरे गेला का नाही? मग कुठं मग बरं कसं वाटलं गेला नाही तर? सोपं झालं तर तुम्ही ज्यावेळेस डोकं दुखतं त्यावेळेस काय करता तुम्ही? अनासिनची गोळी किंवा काय ॲक्शन फायर घेता ना आणि ते डोकं थांबतं. हे बरोबर आहे ना? आणि डोकं थांबल्यामुळे तुमचं त्या गोळीवर विश्वास बसतो. आणि त्या गोळीमुळे डोकं थांबतं. तर ते खरं डोकं थांबण्याचं वाटतं का तुला? काय होतं सांगतो. डोकं दुखतंय ना, हा आपला डोकं मेंदू. ती अनासिनची गोळी काय करते? ती अनासिनची गोळी तुमचं डोकं दुखतंय हे मेंदूला ज्या वाहिनीने कळवलं जातं त्या वाहिनीला बधीर करते किंवा ती कापून टाकते. इथलं जे फोनचं एक आपल्याला फोन येत नाही तसं तुमचं डोकं दुखतंय हे मेंदूला कळण्यासाठी एक वाहिनी आहे आणि ती गोळी या वाहिनीला बधीर करते किंवा तिचे कनेक्शन कापून टाकते. त्यामुळे डोकं बॅकग्राऊंडला दुखतंय, फक्त ते मेंदूला कळत नाही म्हणून तुम्हाला बरं वाटतं. याला मेडिकलच्या भाषेत सप्रेसिव्ह ट्रीटमेंट मध्ये येते. अहो पुढे या, तुम्हाला काही पैसे घेत नाही. या येते. तर याला सप्रेसिव्ह ट्रीटमेंट म्हणजे काय? आजार झाकून ठेवायचा. तुम्ही जर एखाद्या खूप वॉश हॉटेलमध्ये गेला ना, एकदम कार्पेट टाकली असते तर ती कार्पेट काढून घालून बघा खाली डोळ्यात करतात. तेही आपल्या आरोग्यामध्ये टाकलेलं कार्पेट त्याने आरोग्य सुधरत नाही. आरोग्य हे आहाराशी निगडित आहे. तुमचा आहार, विहार, विचार याच्याशी संबंध आहे. म्हणून तुम्हाला आपल्याला आहार सुधारायचा आहे. पहिल्यांदा हे एखादी गोष्ट जड गेली तर सांगा बरं का. हे कळलं का? त्यात ती जोडलेली आहे. आज आधी जमिनीचं आरोग्य बिघडल्यामुळे वनस्पतीचं बिघडलंय. ती वनस्पती खाणारे प्राणी त्यांचं बिघडलंय आणि आम्ही वनस्पती किंवा प्राणी जे काय खाऊ त्यामुळे आमचं बिघडलं. त्याचा अजून एक दुष्परिणाम बघा. जमिनीला खत म्हणून काय मिळते बघा. हीच वनस्पती परत जमिनीला देते की जी बिघडलेली आहे. हेच प्राण्यांचं शेण आणि गोमूत्र परत जमिनीला देते आणि हेच आमचं मलमूत्र परत जमिनीला देते. याच्यामुळं जमीन अजून नापीक होती आहे, कारण हेच शुद्ध नाही आहे. आणि म्हणून आपल्याला पहिल्यांदा आपली जमीन म्हणजे भूमाता तिला सुपीक करायची.
जमिनीचं महत्त्व समजण्यासाठी एक पंजाबमधलं छोटंसं उदाहरण देतो. पंजाबमधला तरुण, आता यांनी सांगितलं की आता सगळे पंजाबमधले तरुण झाले आरोग्याने बिघडले सगळे, कारण ते सगळे सांगितलं. परंतु तुम्ही स्वातंत्र्य काळात 50 वर्षापूर्वी घटना बघा, सर्व भारतामध्ये सशक्त ताकदवार पैलवान होते. ते होते ना, आपल्यापेक्षा तगडे होते ना. काय कारण? तुम्ही अनेक वेगवेगळी कारणं सांगते, दूध पीत होते, पीक खात होते, ते आपल्याकडे होते. त्याचं कारण असं आहे, पंजाबमध्ये अजूनही ती कथा आहे, पण ती त्यावेळेस जास्त पाळली जात होती. महिला गरोदर राहिलेल्या पहिल्या दिवसापासून तिला खुराक दिला जात होता. आमच्याकडं महिला बाळांतीन झाल्या तिला खुराक देतो. खरं बघा, नैसर्गिकदृष्ट्या ते किती योग्य आहे. तिच्या पोटामध्ये एक जीव वाढतो, तिचं स्वतःचं पोषण व्हायला पाहिजे, त्या बालकाचं पोषण व्हायला पाहिजे. म्हणून त्या 9 महिन्याच्या काळामध्ये तरी तिला चांगला आहार दिला पाहिजे. आणि एकदा का आई सशक्त असेल, तो मुलगा सशक्त होणारच हो. त्याला काही वेगळं करायची कारण नाही. आणि म्हणून आपल्याला जमिनीला सुद्धा भूमाता म्हणतो. ही भूमाता एकदा जपली की तुमच्या सर्वांचं आरोग्य चांगलं राहणारच आहे. आता किती हॉस्पिटल वाढल्यात, किती दवाखाने वाढल्यात, किती त्याचा खर्च वाढलाय. म्हणजे आम्ही पैसे कमवून खरंच विकास केला का? पैसे आपल्याला जरूर पाहिजे. मी काही पैशाच्या विरुद्ध नाही, तर मी पैसे खर्चूनच आलो ना. पैसे लागणार, पण ते किती आणि ते कुठल्या मार्गाने? जोडून या धन उत्तम व्यवहारे. चांगला व्यवहार करून आपल्याला पैसे कमवायचे. ही माझी आई आहे आणि त्या आईची मी काळजी घेणार. आईची एकदा काळजी घेतली पुढचं सगळं होतं. आणि म्हणून आपल्याला या 4 गोष्टीचं आता हे करत असताना जमिनीची सुपीकता एवढंच आपण आलो. मला जमीन सुपीक करायची, परंतु मला बाहेरनं विकत काही आणायचं नाही. तुम्ही फेरपाणी किंवा बेवड पीक ऐकले का? हो. मला बस नाही, जुन्या काळातलं खाल्लेलं आहे त्यामुळे तुम्हाला माहिती आहे की नाही मला माहिती नाही. माझं वय 70 आहे आणि मी अजून एकही आल्याची गोळी खाल्लेली नाही, कुठल्याही दवाखान्यात गेलो नाही, कोणी डॉक्टर माझा मित्र नाही. हां, ते जाऊ दे. आणि तुमच्याबरोबर मी आता शेतीत एवढं नाही काम करू शकणार, पण मी थोडंफार तरी करू शकतो. तर हे फेर पालक बेवड मिश्र पिकं, हे शब्द तुम्ही ऐकलेत का? आता काय झालं, हे आम्ही सगळं सोडले बघा. कारण आम्ही एक पीक पद्धतीला आलो, म्हणजे त्याच पिकावर तेच पीक येतो, त्याच पिकावर तेच पीक येतो. त्यामुळे जमिनीची सुपीकता आहे. आपल्याला पिकाचा फेरफार जर करता आला तर जमिनीची सुपीकता हळूहळू वाढते. म्हणजे मी एकदा पीक घेतलं, त्याच्यावर द्विदल घेतलं, द्विदलाचं पीक एकदा घेतलं, त्या जोड्या आपल्याला सगळीकडे मिळतील किंवा मी सांगेल तुम्हाला. तर हा फेरफार किंवा बेवड केला पाहिजे. दुसरं मिश्र पीक. तुम्ही जर आपल्या पूर्वजाकडे बघितलं तर 2 पाटे याचे, मग 2 पाटे याचे, कडेला एक वेगळा पाटा, असं होतं ना. आता हे करतोय का आम्ही हे करतो. हे एकमेकाला पोषक आहे. वनस्पती पहिल्यांदा जमीन जिवंत आहे हे तुम्हाला मान्य आहे का? तेच मान्य नसेल तर कशाला मान्य आहे का? नाही. कशावर म्हणायचं? सजीव कशाला म्हणायचं? सजीवाची आपल्याला काय व्याख्या करता येईल का? सोपं. ज्याच्यामध्ये नवीन निर्माण करण्याची क्षमता आहे ना, ते सगळं सजीव. जे नवीन निर्माण, हा टेबल दुसरा टेबल करू शकतोय का? टेबल निर्जीव आहे. पण एक दाणा टाकले की त्याचे 100 दाणे होत आहेत. ही नवनिर्मित क्षमता तुमच्यामध्ये आहे, प्राण्यामध्ये आहे, वनस्पतीमध्ये आहे. ज्याच्यामध्ये नवनिर्माण करण्याची क्षमता आहे ते सगळं सजीव. जमिनीमध्ये नवनिर्माण करण्याची क्षमता आहे म्हणजे जमीन सजीव. आता आहे जमिनीचं अन्नचक्र का बघू आपण, म्हणजे मग तुम्हाला अजून सोपं जाईल. त्याच्यासाठी एक उदाहरण घेतो. समजा तुमच्याकडे एक बॅरल असेल, प्रत्येकचा बॅरल माहिती आहे ना, टिपाड म्हणतात तुमच्याकडे. एक 200 लिटरचा आपण टिपाड घेऊ.
त्याच्यामध्ये एकदम सुपीक नर्सरीची माती आपण टाकू, सुपीक माती टाकू. त्याच्यामध्ये एक केळीचा मुळा लावू. कुठलाही लावा, पण आपला उदाहरण म्हणून केळी आहे. एक वर्षभर त्या केळीला मी बाहेर न कुठलंही खत घातलेलं नाही, काही दिलेलं नाही, फक्त गरजेपुरतं पाणी दिलं, बाकी काही दिलेलं नाही. एक वर्ष झालं, हे केळीचं झाड मोठं झालं, त्याला 2 घड आले, बरोबर आहे? अरे बघता काय, केळीच्या एका झाडाला एकच घड येतो, 2 आले तरी नकोच, 2 येतात का? मग नाही का नाही म्हणला. हे बघा, मी म्हणता म्हणता तुम्ही ऐकताय काय, कळतंय का मी परीक्षा घेणार आहे. केळीच्या झाडाला एकच घड येतो, एक घड आला. आता मी केळीचा मुळा लावण्यापूर्वी या मातीचं वजन केलेलं होतं. समजा ते 200 किलो होतं. किती? 200 किलो होतं. आता वर्षभरामध्ये ह्या केळीच्या झाडाने जी जी वाढ झालेली आहे ती आपण घड बाजूला घेतला, हा सगळा जैवभार, बायोमास, हिरवा चारा सगळा बाहेर काढला, मुळासकट केळी उपटून काढली, माती बाहेर येऊ दिली नाही. मला यातनं काय मिळालं? केळीच्या घडाचं वजन 20 किलो मिळालं आणि हा सगळा बायोमास त्याचं वजन केलं, ते 20 किलो भरलं. त्याला आपण बायोमास म्हणू किंवा हिरवा, असं 40 किलो मला उत्पादन मिळालं. आणि मग मी मातीचं परत वजन केलं. तुम्हाला प्रश्न असा आहे, मातीचं वजन आता किती बनेल? प्रत्येकाने जे आपल्याला समजते ते द्या, उत्तर द्यायला घाबरू नका. 200 किलो. ज्याला त्याला जर 200 वाटलं तर त्यांना सांगावं लागेल हे 40 किलो आलं होतं, त्याची तयारी करून ठेवा. किती बरेल? अंदाजे काहीतरी एका किती? 160. ओके. अजून एक दोन उत्तर. थोडं फार तरी कमी होणार. किती कमी होईल? मायनस होईल. मायनस 5 किलो तरी मायनस होईल. ओके. आपण 195 धरू. अजून? अरे आपण काय स्मशानभूमीत बसलोय का? सुतक आहे? सांगा ना ताई, किती बरे? 180. कमी भरेल? कमी भरेल. बरं, कमी भरेल, किती कमी भरेल हे सोडून द्या. कमी भरेल याच्यावर एकमत असल्याने हात वर करा. कमी भरेल याच्यावरती एकमत असल्याने हात वर करा. छान. खाली करा. बाकीच्यांचं काय माहित नाही, ऐकलंच नाही, तुम्हाला समजलंच नाही काय असं. म्हणजे आता इथं बहुमत आणि सरकार निवडायचं असेल तर कमी भरेल याच्यावरती एक मत आहे. आता फक्त मला सांगा, हा जो वनस्पती वाढीचा प्रकार चालू आहे तो काय आज आला का? केव्हा लाखो वर्षापासून चालू आहे ना पृथ्वीवर. मग दर वेळेला जेवढं उत्पादन निघतंय त्याच्या काही प्रमाणात जर वजन कमी होत गेलं असतं तर जी पृथ्वी आहे ती कमी 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 होत आता आपल्या हातात बसली असते. तसं झालंय का? शास्त्रज्ञ असं सांगतात की पृथ्वीचा डायमीटर 1 इंचाने कमी झालेला नाही. म्हणजे आपल्याला जे वाटतं ते कमी होणं याच्याबद्दल शंका येऊ शकते. आता फक्त एकच असे निघाले त्यांचं म्हणजे तेवढंच राहील तर त्यांना मी बोलवतो आणि त्यांनी सांगावं हे 40 किलो मिळालं कसं. म्हणजे काहीतरी त्यांनी घेतलं का नाही त्यांनी, आणि जर काहीच घेतलं नसेल तर हवेत लावू ना. मग वजन जे आहे जमिनीचं त्याच्यात काय फरक आहे? माझा प्रश्न एवढाच आहे, हे 40 किलो मिळताना त्यांनी जमिनीतून काय घेतलं का नाही? घेतलं ना जमीन. मग घेतल्यानंतर कमी होणार का नाही? तुमच्या पाकिटात तुम्ही पैसे काढून घेतले, तुमचे कमी होणार का नाही? म्हणजे मी पैसे तर काढून घेतले आणि तुमच्या पाकिटात कमी नाही झाले, मातीचं वजन कमी होणार नाही. मग काय होणार? पण टाळ्या वाजवा, त्यांचं उत्तर बरोबर आहे. फक्त ते का बरोबर आहे तिकडे आपण जाऊ, कारण तुमच्या मला शंका नको आहे. आता काय करू आपण? हे जे सगळं 40 किलो निघाले, आमच्या
सुनील ह्याला सहज सागरला सुद्धा वाटलं की कमी होईल. म्हणजे किती अंधार आहे बघितलं सगळीकडे. तर ह्या अशा अंधारात आपण काय करायचं? डोकंच फोडून पडणार ना. बरं, आपण एवढं बघू की हे जे म्हणतायत त्याचं कसं आपल्याला एखाद्याने त्याला मी सांगितलं समजून सांगा तर त्यांना येणार नाही. मी त्याच्या वतीने सांगतो, मी तुम्हाला सांगतो. हे आपण काय करू, कडक उन्हामध्ये मार्च एप्रिल मे वाळत काढू. हे जे 40 किलो होतं ते 3-4 महिन्याचं ऊन मिळालं की ते 10 किलो होईल. आकड्यात जाऊ नका, 10 होईल 8 होईल, आपल्या काय करायचं. म्हणजे हे जे 30 किलो कमी झालं ते त्याने घेतलेलं पाणी होतं, त्याचं बाष्पीभवन झालं, ते उडून गेलं. म्हणजे त्यांनी परत ते निसर्गाला देऊन टाकलं. आता 30 किलो इकडे गेले, 10 किलो राहिले. हे राहिलेलं 10 किलो आपण पेटू म्हणजे हे मी प्रयोगापुरतं सांगतोय. सेंद्रिय शेती करताना कुठल्याही गोष्ट पेटवायची नाही. ती काय तिथं खत म्हणून वापरतो. पण आपल्याला प्रयोग सांगावा म्हणून हे 10 किलो आपण पेटवल्यावर काय होईल, काय दिसेल, लगेच राहतं. आधी काय नाही दिसत, आधी धूर दिसेल, मग जाळ दिसेल. तो धूर जो आहे तो हवेने घेतलेला कार्बन डायऑक्साईड होता. उजेड जो आहे तो सूर्याकडे घेतलेली उष्णता होती. मग त्याची राख होईल आणि ती राख काही ग्रॅममध्ये असेल. म्हणजे समजा 100 ग्रॅम हिशोब. तुम्ही जर अंतिम दिल्या गेला तर आपण एवढं नसतो आणि दुसऱ्या दिवशी सावडा गेला की बाकीतच पडून जातं. त्याच्यावरनं काही ग्राम होतं. म्हणजे त्यांनी सूर्याकडे घेतलेली उष्णता घेतली, पाणी देऊन टाकलं, कार्बन डायऑक्साईड देऊन टाकला. निसर्गातलं जे घेतं म्हणजे ह्याची जी उभारवाढ झाली त्याला कारणीभूत पाणी होतं, कार्बन डायऑक्साईड वायू होता, सूर्याची उष्णता होती. ते फुकट होतं, ते त्यांनी त्याला परत देऊन टाकलं. झाड किती आहे बघा, ज्याचं घेतलं त्याला परत देतं. आम्ही त्याच्याकडनं पैसे घेतले त्याचं तोड चुकवतो. आता ही जी 100 ग्रॅम राहील ना, ही काळी राख असेल. तिला परत एकदा ती पेटते. ती पेटवल्यानंतर 50 ग्राम पांढरी राख होईल. ते हे कार्बन त्यांनी घेतलं. आता हे जे 50 ग्रॅम आहे ना, तेवढ्याने याचं वजन कमी होईल. 40 किलो तो 50 ग्रॅम कमी होईल. पण ते कधी, ह्या प्रयोगापुरतं होईल. आपण काही टिपाडात शेती करत नाही, आपण शेतावर शेती करतो. त्यामुळे 50 ग्रॅम सुद्धा शेतीलाच मिळणार आहे. त्यामुळे एकही ग्रॅम वजन कमी होणार नाही. आता ह्याच्यात तुम्हाला असं लक्षात आलं असेल, इथं कुठेही नत्र टाकलं, स्फुरद लागलं, पालास लागलं, काय लागलं इथं मला? निसर्गाला याच्या वाढीसाठी काय लागलं का? निसर्गामध्ये कुठल्याही कृत्रिम गोष्टी लागतच नाही. तर तुम्हाला लक्षात आलं असेल की जमिनीचं आरोग्य जोपासलं की याची उभारवाढ